नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे ऍडव्हान्स ऑप्शन चेनच्या चॅनल वरती। तर आता आपण करणार आहोत निफ्टीचं अनालिसिस। तर तारीख आहे 18 जून, 23 जूनची एक्सपायरी, टाइम झालाय 9:30। तर सगळ्यात पहिलं आपल्याला काय चेक करायचं? सगळ्यात पहिलं आपण चेक करणार शिफ्टिंग बघूया। रेजिस्टन्स साइडला शिफ्टेड फ्रॉम बॉटम दाखवतोय 24,000 वरनं 24,100, 9:15 मिनिटाची। ती शिफ्टिंगला आपण कन्सिडर करणार नाही, कारण 9:20 नंतरच्या शिफ्टिंगला आपण प्राधान्य देतो। सपोर्ट साइडला सपोर्टला पण दाखवतोय शिफ्टेड फ्रॉम टॉप 24,150 वरनं 24,100 वरती, 9:16 मिनिटाची। ही पण शिफ्टिंग मी कन्सिडर करणार नाही। आता मला काय दिसतंय? रेजिस्टन्स स्ट्रॉंग दिसतंय 24,100 वरती। कोणामुळे? व्हॉल्यूम ओवाय आणि ओवाय चेंजमुळे। सपोर्ट साइडला आलं तर बघूया, सपोर्ट कुठं दिसतोय 24,100 वरती। कोणामुळे? तो व्हॉल्यूम आणि ओवाय चेंजमुळे। ओवाय आहे का? नाही। ओवाय 100% कुठे आहे? 24,000 वरती। आता काय होऊ शकतं? सपोर्टची वीकनेस मला व्हॉल्यूमची 94% दिसते। पर्सेंटेज ग्राफ आपल्याला ओपन करून चेक करायचं की पर्सेंटेज ग्राफ इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे। चला, पर्सेंटेज ग्राफ मध्ये जर बघितलं तर व्हॉल्यूम काय होता? 100% होता, तो आता थोडासा खाली आलाय, पण पर्सेंटेज खूप जास्त आहे। ओवाय चेंज इन्क्रीजिंग आहे, आता फ्लॅट आहे। जर समजा सपोर्ट साइडला जर वीकनेस वाढली तर सपोर्ट साइडनी बेअरिश प्रेशर होऊ शकतो। तर जर सपोर्ट जर 24,000 वरती वीकनेस आली तर मार्केट 24,050 पर्यंत ट्रॅव्हल करू शकतो। आता आपण काय काय ट्रेड करू शकतो? तर 24,100 च्या सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड आणि 24,100 च्या रेजिस्टन्स वरनं पुटचा ट्रेड। चला, 3-3 मिनिटं पुढे जाऊया। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ट्रेड घ्यायच्या आधी तुम्हाला माहिती पाहिजे की आज एक्सपायरीचा दुसरा दिवस आहे। तर आपण 10 वाजेपर्यंत आपण नवीन ट्रेड प्लॅन करत नाही, कारण 10 वाजेपर्यंत आपले लेवल ऍडजस्ट होतात। लेवल ऍडजस्ट झाले की आपण ट्रेड करायचे। तर आपण काय करूया? 10 वाजेच्या आसपास जाऊया, वरच्या पाठीमागे जाऊया। रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे, 24,100 ला आलेला आहे। इथे आपल्याला ट्रेड प्लॅन करू शकतो का? तर करू शकतो। 24,100 च्या वरती मला काही वीकनेस नाहीये। तर 65% ओवाय दिसतो। पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया। काय पर्सेंटेज ग्राफ इन्क्रीजिंग आहे का? ओवाय फक्त इन्क्रीजिंग आहे। व्हॉल्यूम ओवाय चेंज एवढा काय पर्सेंटेज नाहीये। त्याच्यामुळे मी एक रिस्की नाही म्हणताय, पहिल्यांदा रेजिस्टन्सला आला तर तिथं आपण पुढचा ट्रेड प्लॅन बनवतो। चला, तर हा ट्रेड आपण पुढचा बनवूया। इथं मॅच करूया पुढचा ट्रेड। इथे असणार आहे माझं 20 पॉइंटचा एसएल, ठीक आहे। इथं आपला ट्रेड प्लॅन होणार। पहिलं टार्गेट असणार आहे त्याचं 24,100 चा सपोर्ट, ठीक आहे। 20 पॉइंटचा रिस्क असणार आहे आणि या ट्रेडला आपण पंच केलेला आहे। चला, तर बघूया काय होतं। रेजिस्टन्स वरनं एंट्री भेटलेली आहे, चेक करूया। ज्यांना एंट्री भेटली नव्हती त्यांना परत इथे एंट्री दिलेली आहे मार्केटनी, तर इथं तुम्ही पुढचा ट्रेड करू शकता। मार्केट 50% पेक्षा जास्त मूव्ह झालेलं आहे। आता मी एसएल ला कॉस्ट टू कॉस्ट करणार। का कॉस्ट टू कॉस्ट करणार? कारण माझा जो ट्रेड चाललाय मी त्याला लॉस मध्ये बुक नाही करणार। 50% पेक्षा जास्त मूव्ह झालाय तर मी या ट्रेडला लॉस मध्ये नाही करणार। मी काय करणार? एसएल माझा कॉस्ट टू कॉस्ट आणून ठेवणार। माझा एसएल कॉस्ट टू कॉस्ट येणार, माझं नुकसान नाही झालं पाहिजे आणि ह्याच्यात मी पूर्ण टार्गेट घेणार आहे। 75% ओवाय चेंज व्हॉल्यूमची पर्सेंटेज मला काय दिसते? इथे डिक्रीजिंग आहे। डिक्रीजिंग इन्क्रीजिंग असते तर आपण त्याला पुढे बघितलं असतं काय होतंय। चला, तर पहिलं टार्गेट असणार आहे माझं 24,100 चा सपोर्ट आणि इथे माझ्या लेवलच्या खाली कॅन्डल क्लोज झाले, पर्सेंटेज घटले होते, परत पर्सेंटेज वाढताना दिसत आहेत। आता मी या ट्रेडला काय करू शकतो? 24,050 च्या सपोर्ट पर्यंत त्याला मी कॅरी करू शकतो। का कॅरी करू शकतो? कारण माझी जी एंट्री होती वरनं 24,100 च्या रेजिस्टन्स वरनं, ह्याला मी टार्गेट वाढवणार आहे। का वाढवणार आहे? कारण मला सपोर्ट मध्ये थोडीशी वीकनेस वाढताना दिसत आहे। त्याच्यामुळे आता माझा एसएल जो होता इकडे 50% तो कॉस्ट टू कॉस्ट येईल आणि आता माझा एसएल कुठे यायला पाहिजे? आता या लेवलच्या खाली क्लोज झाले म्हणजेच मार्केट रिटेस्टला येईल। रिटेस्टला आला तर माझा एसएल कुठे असला पाहिजे? माझा हा 50% ला एसएल असला पाहिजे। जिथं माझी एंट्री झालेली आहे इथून माझं टार्गेट होतं, तर ह्या टार्गेटला मी एसएल कधी करणार? इथून रिटेस्ट करून 50% आला तर मी एसएल परत टार्गेट जिथं आहे तिथे लावणार। चला, तर आपण प्ले करूया, टार्गेट मिळतंय की नाही चेक करूया। आणि इथं माझं टार्गेट बुक झालं पाहिजे, कारण आपण 2 डायव्हर्जनचा ट्रेड घेतलेला आज। किती? 2 डायव्हर्जनचा ट्रेड आहे, याला बुक करणं भाग आहे। इथे बुक करायचंच आपल्याला काही झालं तरी। इथे आपण हे टार्गेट बुक करणार आहे। सपोर्टची शिफ्टिंग मला
काय दिसते सपोर्ट एकदा चेक करूया. 75% झाला होता, आता परत वाढताना दिसत आहे. म्हणजे मार्केटमध्ये काय आहे, सपोर्ट वीक होताना दिसतोय. ठीक आहे, सपोर्ट वरनं खाली शिफ्ट झालंय. 24,100 ला दाखवतोय 24,000वरनं शिफ्टेड फ्रॉम टॉप 24,100 वरनं 24,000वरती. कुणामुळे दाखवतोय तर ओवाय 100% असल्यामुळे तिथे सपोर्ट दाखवतोय. कारण स्पॉटच्या जवळ जो 100% असेल त्याला सपोर्ट मानलं जातं. तर आता समजा ज्यांना रिस्की ट्रेड घ्यायचंय, जे ट्रेंडच्या अगेन्स्ट ट्रेड करतात, त्यांच्यासाठी एक कॉलचा ट्रेड बनेल, आपल्यासाठी बनणार नाही. ज्यांनी सेफ ट्रेडर आहेत त्यांच्यासाठी ट्रेंडच्या अगेन्स्ट ट्रेड करायचं नाही. 24,050चा जर रेजिस्टन्स भेटला तर मी परत पुढचं ट्रेड प्लॅन करेल. ठीक आहे, आणि 24,100चा रेजिस्टन्स भेटला तर का, कारण ट्रेंड सोबत चालणं गरजेचं आहे. ट्रेंड का सांगतो मी, ओव्हर चेंज बघितलं, कम्पेअर टू कॉल रायटर, कम्पेअर टू पुट रायटर, कॉल रायटर 77% आहे. त्याच्यामुळे आपण पुढचा ट्रेड प्लॅन केला पाहिजे. चला तर बघूया. ज्यांनी पण कॉलचा ट्रेड घेतलेला असेल त्यांना 50% पेक्षा जास्त मूव्ह झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये लॉस नाही करायचं, कॉस्ट टू कॉस्ट गेलं तरी चालेल, नाहीतर तुम्हाला टार्गेट भेटेल. आणि इथे टार्गेट बुक झाले, लेवलच्या वरती क्लोज झाल्यामुळे मी पुढचा ट्रेड प्लॅन नाही केला. का, कारण मला ज्या रेजिस्टन्स वरनं ट्रेड घ्यायचा आहे, मार्केट त्याच्या खाली क्लोज झालं पाहिजे, म्हणजेच तो रेजिस्टन्स सारखा रिएक्ट करेल. रेजिस्टन्सच्या वरती क्लोज झाला म्हणजेच तो 24,100च्या सपोर्ट वरती मार्केट आहे. काय 24,100च्या सपोर्ट वरनं मी कॉलचा ट्रेड बनवू शकतो का, नाही बनवू शकत, कारण सपोर्ट मध्ये वीकनेस आहे. तर मला पुढचा ट्रेड प्लॅन करायचं, तर त्यासाठी मला काय लागणार आहे, लेवलच्या खाली क्लोज होणे, रिटेस्ट देणे, मी परमिशन घेऊन मी ट्रेड प्लॅन करणार. ओवायची वीकनेस कमी होताना दिसते, व्हॉल्यूम फ्लॅट आहे तरी पण पर्सेंटेज आहे. चल, मार्केट लेवलच्या खाली क्लोज होत आहे पण वरती रिटेस्ट नाही करत आहे, वरतीच क्लोज होत आहे परत. काय मी 24,100च्या सपोर्ट वरून कॉलचा ट्रेड करू शकतो का, नाही करू शकत. सपोर्टची वीकनेस असल्यामुळे आपण कॉलचा ट्रेड नाही करू शकत. आपल्याला काय पाहिजे, रेजिस्टन्स भेटलं तर परत पुढचा ट्रेड प्लॅन करूया. रेजिस्टन्सच्या लेवलला टच नाही केलं, 2 पॉईंट सोडून त्यांनी खूप खाली क्लोज दिले, त्यामुळे आपली एंट्री होत नाहीये. सपोर्टची वीकनेस आता पूर्ण घटताना दिसते. सपोर्टची वीकनेस बघा, सपोर्टची वीकनेस पूर्ण संपताना दिसते. आता मला काय करायचं, मार्केटमध्ये काय होतंय, जो सपोर्ट बेरिश होत होता तो आता काय झालंय, स्ट्रॉंग होताना दिसतोय. ओवाय किती पर्सेंटेज होता, आता ओवाय बघा, ओवाय किती तेजीने इन्क्रीज होते, 79% झालंय. म्हणजे सपोर्ट स्ट्रॉंग व्हायचा प्रयत्न होतोय 24,100 वरती. रेजिस्टन्स जो तुमचा 24,100 वरती स्ट्रॉंग होता त्याची वीकनेस मला 77 आणि 73% ओवाय आणि ओवाय चेन मध्ये दिसते. पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया. पर्सेंटेज ग्राफ इन्क्रीजिंग आहे का, हो इन्क्रीजिंग. फक्त व्हॉल्यूम इन्क्रीजिंग नाहीये, पण बाकी दोघं इन्क्रीज करत असल्यामुळे आता मी पुढचा ट्रेड प्लॅन करणार नाही. 24,100चा सपोर्ट भेटला तर मी कॉलचा ट्रेड प्लॅन करत. आणि इथे 2 वाजलेले आहेत आणि आपला ट्रेडिंग टाइम संपलेला आहे. तर आज आपण कुठला ट्रेड केलाय, हा फक्त एक ट्रेड केलाय, ते पण 2 डायव्हर्जनचा. आपण मागच्या 3 दिवसापासून नो ट्रेड मध्ये होतो, आपल्याला ट्रेड भेटत नव्हता, काही हरकत नव्हतं. मी काय सांगितलं होतं, क्वालिटी ट्रेड करणं गरजेचं आहे, क्वांटिटी ट्रेड करून फायदा नाहीये. रोज ट्रेडिंग करणंच म्हणजे ट्रेडर नसतो. ज्याच्या सेटअपवर आला आणि त्याने ट्रेड केला तो खरा ट्रेडर असतो. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं व्हॅल्युएबल कमेंट द्यायला विसरू नका. भेटूया इव्हनिंग वेबिनार मध्ये. इव्हनिंग वेबिनारची लिंक कुठे भेटेल, तर तुम्हाला जायचं होम पेज वरती. होम पेज वरती आल्यानंतर इथं फ्री इव्हनिंग वेबिनार आहे, या लिंक वरती 6:45 ला ऍक्टिव्हेट होते, इथनं तुम्ही जॉईन करू शकता. गेट नोटिफिकेशन वर जर क्लिक केलं तर तुम्हाला व्हॉट्सअप चॅनल खोलेल, तिथे तुम्हाला लिंक पण भेटेल. लाईव्ह वेबिनारवर क्लिक केल्यानंतर इथं फ्री इव्हनिंग वेबिनारची लिंक भेटेल. आणि डेली मॉर्निंग मध्ये जर तुम्हाला आमच्यासोबत ट्रेडिंग करायचं असेल तर प्रो मॅक्स प्लॅन रिचार्ज करावं लागेल. ते कुठे भेटेल तुम्हाला, प्राइसिंग मध्ये. प्राइसिंग मध्ये त्याला रिचार्ज केल्यानंतर तुम्ही जॉईन सेशन करू शकता. तिथे एओसी ची पूर्ण टीम असते, कम्युनिटी मेंबर्स असतात, तिथे तुम्ही ट्रेडिंग करू शकता. तर भेटूया इव्हनिंग वेबिनार मध्ये. अजून एक गोष्ट सांगायची राहील, आपल्या पुण्यामध्ये पीसीएमसी मध्ये एक नवीन बॅच चालू होते 26 जून पासून. तर त्याच्यामध्ये 7 दिवस थेअरी, 7 दिवस प्रॅक्टिकल आणि 15 दिवसासाठी तुम्हाला टोटल 1 महिन्यासाठी फ्री इव्हनिंग मॉर्निंग सेशनचा तुम्हाला ऍक्टिव्हेट केलं जाईल. तुम्ही 15 दिवस आपल्याकडे ऑफलाईन किंवा ऑनलाईन येऊन इथे क्लास करू शकता. ठीक आहे, धन्यवाद.